नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जे UGC नेट सेटची तयारी करत होते त्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की त्यांच्यासाठी प्राध्यापक पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि त्याबाबत आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य येथील रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग पोझिशन प्राध्यापक पदाची भरती प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये प्रोफेसरसाठी 8 पदे आणि असोसिएट प्रोफेसर 12 पदे आहेत. त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसरची 53 पदे आहेत. ऍप्लिकेशन फी जी आहे ती ₹500 आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि ₹300 आहे रिझर्वेशन कॅटेगरीसाठी. त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याचे डेट आणि टाइम आहे 2 एप्रिल 2025 पासून 2 मे 2025 टिल 5:30 PM पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अकॅडमिक लेवलवरती तुम्हाला पे मॅट्रिक्स काय असणार आहे याची पदानुसार त्यांनी माहिती दिली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सब कॅम्पस यामध्ये प्रोफेसरसाठी AL14 एंट्री 7th पे नुसार तुम्हाला एंट्री पे ₹1,44,200 इतके तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते 8 आहेत. असोसिएट प्रोफेसरचे नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते 12 आहेत. यामध्ये 7th पे नुसार तुम्हाला AL13A एंट्री पे ₹1,31,400 इतके तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर यासाठी तुम्हाला पे मॅट्रिक्स 7th पे नुसार AL10 एंट्री पे ₹57,700 53 पोस्ट आहेत मित्रांनो. एकूण ज्या पोस्टची संख्या आहे ती 73 आहे. तुम्ही पाहू शकता टोटल नंबर ऑफ पोस्ट 73 आहेत. ब्लॉक ए मध्ये पोस्ट जी आहे ती प्रोफेसर आहे. पे मॅट्रिक्स 7th पे नुसार तुम्हाला पे मॅट्रिक्स दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. ते समजल्यावरती तुम्हाला ही प्रोसिजर समजणार आहे. कोणत्या ह्याच्यात तुमचं स्पेशलायझेशन पाहिजे हे ते त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आपण आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे जाणून घेऊयात. तर मित्रांनो प्राध्यापक या पदासाठी प्रोफेसर या पदासाठी तुमचं PhD डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉन्सर्न अलाइड रिलेव्हंट डिसिप्लिन अँड पब्लिश्ड वर्क ऑफ हाय क्वालिटी ऍक्टिव्हिटी एंगेज्ड इन रिसर्च विथ एव्हिडन्स ऑफ पब्लिश्ड वर्क विदिन मिनिमम 10 रिसर्च पब्लिकेशन. मित्रांनो तुमचं मिनिमम 10 रिसर्च पब्लिकेशन असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो तुमची प्राध्यापक या पदासाठी प्रोफेसर या पदासाठी PhD डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 10 रिसर्च पब्लिकेशन असणं आवश्यक आहे आणि तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 2 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर या पदावरती तुमचं 2 वर्षाचं टीचिंग एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. और तुमची PhD डिग्री आणि रिलेव्हंट अलाइड अप्लाइड डिसिप्लिन फ्रॉम नॅशनल इंटरनॅशनल अकॅडमिक इन्स्टिट्यूट नॉट इन्क्लुडेड इन ए अबोव आणि 10 इयर्स एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो दुसरं असोसिएट प्रोफेसरसाठी जी क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही पाहू शकता. PhD डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मास्टर डिग्री 55% मार्क आणि 8 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स टीचिंग एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो मिनिमम 7 पब्लिकेशन इन द peer reviewed or UGC listed journals or total research score of 75 as per criteria of appendix 2 नुसार तुमचं टोटल रिसर्च स्कोर 75 असला पाहिजे आणि 7 पब्लिकेशन असलं पाहिजे आणि मास्टर डिग्रीमध्ये तुम्हाला 55% मार्क असले पाहिजे आणि PhD डिग्री असणं आवश्यक आहे. असोसिएट प्रोफेसर या पदासाठी त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे. यामध्ये 55% मार्क असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी ते नेट सेट ही परीक्षा जी आहे किंवा SLET ही जी परीक्षा आहे ही मिनिमम क्रायटेरिया अँड और डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर फॉर ऑल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मित्रांनो असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी. त्यानंतर मित्रांनो त्यांनी काही PhD डिग्री ऑफ द कॅन्डिडेट हॅज बीन अवॉर्डेड इन रेग्युलर मोड ओनली त्यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता जी वॅकन्सी आहे ती डिपार्टमेंटनुसार वॅकन्सी जाणून घेऊया. पहिली जी वॅकन्सी आहे हिंदीसाठी प्रोफेसर या पदासाठी. यामध्ये पोस्ट जी संख्या आहे ती 1 आहे. यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन गद्य साहित्य, साहित्य शास्त्र, भाषा विज्ञान मध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्लिशसाठी 1 पद आहे. लँग्वेज स्टडीज, अमेरिकन लिटरेचर, इंडियन लिटरेचर, कंपॅरेटिव्ह लिटरेचर, न्यू लिटरेचर, हिस्ट्रीमध्ये 1 पोस्ट आहे. एन्शियंट हिस्ट्री आणि कल्चरल हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बॉटनीमध्ये एकूण 2 पोस्ट आहेत. सायटोलॉजी ऑन अँड जेनेटिक्स, प्लांट पॅथॉलॉजी, टॅक्सॉनॉमी ऑफ एंजिओस्पर्म्स, प्लांट फिजिओलॉजी अँड प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. झूलॉजीमध्ये तुम्ही पाहू शकता एंटोमोलॉजी, मराइन बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, पेरिसिस्टोलॉजी, ॲनिमल फिजिओलॉजी, एंडोक्राइनॉलॉजी, इम्युनॉलॉजी, प्रोटोझोलॉजी यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये पोल्युशन स्टडीज, EIA, वेस्ट मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट सिस्टम येथे तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो लॉमध्ये कॉन्स्टिट्यूशन लॉमध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. प्रोफेसर या पदासाठी एकूण पदांची संख्या आहे 8 आणि त्यानंतर मित्रांनो ब्लॉक बी मध्ये पोस्ट आहे असोसिएट प्रोफेसर. यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन पहिला सब्जेक्ट आहे तो उर्दू आहे.
यामध्ये प्रोज, पोएट्री यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. पाली आणि बुद्धिझम या विषयामध्ये तुमचं पाली बुद्धिझम स्टडीज, अभिधम्म फिलॉसॉफी, पाली लँग्वेज अँड लिटरेचर यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. हिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहता एन्शियंट इंडियन हिस्ट्री आणि कल्चरल हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये पॉलिटिकल थिअरी, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्री आणि झूलॉजीमध्ये एंटमॉलॉजी, मराइन बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, पेरिसिस्टोलॉजी, ॲनिमल फिजिओलॉजी, एंडोक्राइनॉलॉजी, इम्युनॉलॉजी, प्रोटोझोलॉजी यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये रिमोट सेन्सिंग, जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी, सिग्नल अँड स्पीच प्रोसेसिंग, बायोमेडिकल इमेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक, कॉम्प्युटेशन सायकोलॉजी, लिंग्विस्टिक, ह्यूमन कॉम्प्युटर इंटरफेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम प्रोग्रामिंग, इमोशनल इंटेलिजन्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कम्प्युटर विजन, पॅटर्न रिकॉग्नाइज, इंटेलिजंट इंटरॅक्शन सिस्टीम आणि लॉमध्ये कॉन्स्टिट्यूशन लॉमध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. एज्युकेशनमध्ये नो स्पेशलायझेशनची आवश्यकता नाही. बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पसमध्ये एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, एन्झाईम टेक्नॉलॉजी, टिश्यू टेक्नॉलॉजी यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट सब कॅम्पसमध्ये तुम्हाला या विषयासाठी वॉटर अँड लँड मेजरमेंट मॅनेजमेंट, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग और इरिगेशन ड्रेनेज इंजिनिअरिंग और वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग और सॉइल सायन्समध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी तुम्हाला मराठी या विषयासाठी तुम्हाला भाषाशास्त्र, तौलनिक साहित्य, अनुवाद विचार, षडोत्तरी वाङ्मय प्रवाह, मध्ययुगीन साहित्य आणि हिंदीमध्ये गद्य साहित्य, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडीज, अमेरिकन लिटरेचर, इंडियन लिटरेचर, कंपॅरेटिव्ह लिटरेचर, न्यू लिटरेचर यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो रशियन या सब्जेक्टसाठी तुम्हाला रशियन लँग्वेज, लिटरेचर, ट्रान्सलेशन यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. जर्मन या भाषेसाठी तुम्हाला डिडॅक्टिक्स ऑफ टीचिंग जर्मन ॲज अ फॉरेन लँग्वेज, ट्रान्सलेशन, लिटरेचर यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. फ्रेंचमध्ये फ्रेंच ट्रान्सलेशन, लँग्वेज, लिटरेचर आणि उर्दूमध्ये प्रोज अँड पोएट्री या दोन ह्यावरती स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर पाली अँड बुद्धिझममध्ये तेच आहे मित्रांनो पाली अँड बुद्धिझम स्टडीज, अभिधम्म फिलॉसॉफी, पाली लँग्वेज अँड लिटरेचर. त्यानंतर ड्रामॅटिक्समध्ये ॲक्टिंग, डायरेक्शन, प्रोडक्शन, स्टेज क्राफ्ट, फोल्क थिएटर, क्रिएटिव्ह ड्रामॅटिक्स. इकॉनॉमिक्समध्ये इकॉनोमेट्रिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिकल मेथड्स, मॉनिटरी इकॉनॉमिक्स. त्यानंतर पॉलिटिकल सायन्समध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्टेट पॉलिसीज इन इंडिया, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पब्लिक पॉलिसी, ऑर्गनायझेशन अँड बिहेवियरल ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स, ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन थिरीज अँड थॉट्स. त्यानंतर सोशिओलॉजीमध्ये सोशल वर्क अँड वेलफेअर, ट्रायबल सोशल अँथ्रोपॉलॉजी, एजिंग अँड जिओरॉन्टॉलॉजी, सोशिओलॉजी ऑफ डेव्हलपमेंट, मास कम्युनिझम अँड जर्नलिझम या विषयासाठी तुम्हाला प्रिंट जर्नलिझम, ब्रॉडकास्ट जर्नलिझम, डिजिटल जर्नलिझम, पब्लिक रिलेशन अँड ॲडव्हर्टायझिंग, मीडिया मॅनेजमेंट अँड डाटा जर्नलिझममध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या सब्जेक्टसाठी तुम्हाला लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर फिजिक्स यामध्ये न्यूक्लिअर फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, कंडेन्स्ड मॅटर ऑफ फिजिक्स यामध्ये या 5 विषयामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री हे केमिस्ट्री विषयासाठी स्पेशलायझेशन आहे. ती यामध्ये जनरल बायोकेमिस्ट्री, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, प्लांट बायोकेमिस्ट्री, फूड बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, इम्युनॉलॉजी यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर बॉटनीमध्ये तुम्ही पाहू शकता सायटोलॉजी अँड जेनेटिक्स, प्लांट पॅथॉलॉजी, टॅक्सोनॉमी अँड एन्जिओस्पर्म्स, प्लांट अँड फिजिओलॉजी या विषयामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. झूलॉजीमध्ये तुम्ही पाहू शकता एंटोमॉलॉजी, मराइन बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, पेरिसिस्टोलॉजी, ॲनिमल फिजिओलॉजी, एंडोक्राइनॉलॉजी, इम्युनॉलॉजी, प्रोटोझोलॉजी यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. मॅथमॅटिक्स या विषयासाठी तुम्हाला अल्जेब्रा ॲनालिसिस, टोपोलॉजी, कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, न्यूमेरिकल ॲनालिसिस, ऑपरेशन रिसर्च, कॉम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स, डिफरन्शियल इक्वेशन, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स यामध्ये तुमचे स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये मल्टी व्हरायट ॲनालिसिस, इन्फरन्स, डाटा सायन्स अँड स्टॅटिस्टिकल मेथड, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. कॉमर्समध्ये तुम्हाला अकाउंटिंग, मार्केटिंग, फायनान्सिंग, HR अँड इंटरनॅशनल रिलेशन, एंटरप्रेन्योरशिप, स्किल डेव्हलपमेंट, बिझनेस, इंटरनॅशनल बिझनेस, इंडियन आणि इंटरनॅशनल इकॉनॉमी, बिझनेस लॉज अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, बिहेवियरल फायनान्स, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. फिजिकल एज्युकेशनमध्ये फिजिओलॉजी ऑफ एक्झरसाइज, ॲथलेटिक केअर अँड रिहॅबिलिटेशन, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स अँड किनोसिओलॉजी, स्पोर्ट्स मेडिसिन, प्रोफेशनल प्रिपरेशन अँड क्युरिक्युलम डिझाईन यामध्ये स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये
तेच मित्रांनो मगाशीचे स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहेत मित्रांनो. त्यानंतर केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, फार्मसी, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट सायन्समध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑपरेशन मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी अँड इथिकल हॅकिंग, क्लाउड कम्प्युटिंग अँड डेव्हलप OPS, डाटाबेस मॅनेजमेंट अँड बिझनेस इंटेलिजन्स. एज्युकेशनसाठी नो स्पेशलायझेशन. बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्टसाठी बायोइन्फॉर्मॅटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, कॅन्सर बायोलॉजी, वॉटर, लँड अँड मॅनेजमेंट सब्जेक्ट. कॅम्पससाठी मगाशीचे स्पेशलायझेशन आहे जे असोसिएट प्रोफेसरला जे होते तेच. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला कोणतेही स्पेशलायझेशन आवश्यक नाही. एकूण 53 पोस्ट आहेत मित्रांनो असिस्टंट प्रोफेसरसाठी. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर काही ते एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन आहेत केमिकल टेक्नॉलॉजी यांच्यासाठी पाहू शकतात. असिस्टंट प्रोफेसर इन केमिकल टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी BE, BTech, BS, ME, MTech, M-Pharmacist, MS और इंटिग्रेटेड MTech डिग्री असणं आवश्यक आहे. फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनसाठी एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन वॉटर अँड लँड मॅनेजमेंटसाठी तुम्हाला PhD इन वॉटर और लँड मॅनेजमेंट किंवा MTech किंवा MTech इरिगेशन इन ड्रेनेज इंजिनिअरिंग, नेट PhD इरिगेशन मॅनेजमेंट. त्यानंतर ME और PhD इन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, MSc सॉइल सायन्स, नेट PhD इन सॉइल सायन्स. त्यानंतर मित्रांनो एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर मॅनेजमेंट इन MBA अँड MC यांच्यासाठी जे एक्सपिरियन्स आहे ते इथे त्यांनी माहिती दिली आहे. एक्सपिरियन्सबद्दल तुम्ही पाहू शकता. एक्सपिरियन्स, रिसर्च, कॉन्ट्रिब्युशन, फीडबॅक अँड requisite training requirements for the different level for the direct recruitment and promotion for the faculty member as follows. Minimum qualification त्यांनी दिलेलं आहे. PGDM, Master's degree in Business Administration, MBA, CA, ICWA, MCOM, first class or equivalent, and the net set PhD, professional experience after acquiring the degree, नेट सेट PhD. आणि MCA साठी तुम्ही पाहू शकता जे क्वालिफिकेशन होते मॅनेजमेंटसाठी होतं आणि MCA साठी ते क्वालिफिकेशन आहे BE, BTech, BS, ME, MTech, MS, MTech, नेट सेट PhD, फर्स्ट क्लास और इक्विव्हॅलंट एनीवन ऑफ द डिग्रीज विथ नेट सेट PhD. त्यानंतर मित्रांनो MCA पण आहे इथे आणि MCA फर्स्ट क्लास. त्यानंतर इक्विव्हॅलंट 2 years रिलेव्हंट एक्सपिरियन्स अक्वायरिंग डिग्री MCA विथ नेट सेट PhD. तर मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन तुम्हाला 2 वर्ष वाचणं आवश्यक आहे विथ नेट सेट क्वालिफाय आणि PhD असं त्यांनी पात्रता इथे सांगितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो इथे डिटेल्ड वॅकन्सीचा तपशील दिला आहे. रिझर्वेशननुसार इथे वॅकन्सीचा तपशील आहे तुम्ही पाहू शकता. चार्ट मध्ये ही सर्व माहिती आहे. सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचण येणार नाही. तर मित्रांनो ही माहिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर मधील प्राध्यापक पदाच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.